भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 1 जून 2025 रविवार। एक मधुर श्वास आणि परमेश्वराने ती शांत करणारी श्वासाना घेतली। मग परमेश्वराने आपल्या अंतःकरणात म्हटले, मी माणसामुळे पुन्हा कधीही भूमीला शाप देणार नाही। उत्पत्ती 8 अध्याय 21 वचन। मोठ्या महापुराच्या विनाशानंतर पाणी ओसरल्यावर नोह जगातून बाहेर पडला। त्याने सर्वप्रथम केलेले काम म्हणजे परमेश्वरासाठी एक वेदी बांधून होम अर्पण करणे। परमेश्वराने ती शांत करणारी श्वासना घेतली आणि त्याचे अंतःकरण हललेले मानवजातीकडे असलेल्या त्याचा क्रोध शांत झाला आणि त्याचे मन तिला सदायक झाले। या कृतीद्वारे देवाने मानवजातीशी एक करार केला आणि आकाशात इंद्रधनुष ठेवले। जगाला पुन्हा कधीही महापुराने नष्ट न करण्याची त्याच्या वचनाचे चिन्ह देव म्हणाला, मी माझे इंद्रधनुष ढगांमध्ये ठेवतो आणि ते माझ्या आणि पृथ्वीच्या दरम्यानच्या कराराचे चिन्ह ठरेल। मी माझ्या कराराची आठवण ठेवीन। उत्पत्ती 9 अध्याय 13 वचन ते 16 वचन। आपण सर्वांनी पाप केले आहे आणि देवाची तेजापासून दूर पडलो आहोत। इतकेच नव्हे तर आपण देवाचे शत्रूही झालो। तरीही वचन असे सांगते, जेव्हा आपण देवाचे शत्रू होतो तेव्हाही त्याची पुत्राची मृत्यूद्वारे आपले देवाशी मिलन झाले, तर मिलन झाल्यावर आपण त्यांची जीवनामुळे किती अधिक सुरक्षित होऊ। रोमकारास 5 अध्याय 10 वचन। नोहाच्या काळात आलेल्या न्यायासारख्या न्याय टाळण्यासाठी येशूने स्वतःला क्रूसावर अंतिम बलिदान म्हणून अर्पण केले। जसे देवाने नोहाची होम एक सुगंध श्वास म्हणून स्वीकारला, तसेच त्याने ख्रिस्ताचे बलिदानही स्वीकारले आणि त्याद्वारे आपल्याला क्षमा आणि तारण दिले। एक पापी मनुष्य जर देवासाठी मधुर श्वास होणार असेल तर त्याने कल्वरीवरील तारण्याकडे पाहिले पाहिजे। जसे येशूने स्वतःला पूर्णपणे देवाला अर्पण केले, तसे आपल्यालाही स्वतःला पूर्ण होम म्हणून अर्पण करावे लागेल। पौल लिहितो, म्हणून मी तुम्हाला विनंती करतो बंधूंनो, देवाची दयेमुळे की तुम्ही तुमची शरीरे जीवित, पवित्र आणि देवास स्वीकाराई अशी अर्पण करा। हीच तुमची खरी आराधना सेवा आहे। रोमकारास 12 अध्याय 1 वचन। जरी स्वर्गात असंख्य सुंदर श्वास भरलेले असले तर ही देव आत्मसमर्पित जीवनाची श्वासात आनंद मानतो। जे कोणी परमेश्वराचे आज्ञाधारक असतात आणि त्यांचे जीवन त्याला अर्पण करतात, ते त्याचे दृष्टीने प्रिय होतात आणि त्यांची बलिदानाची श्वास त्यांच्या समोर मधुर श्वास म्हणून उचलतो। पुराणविधानातील अर्पणाबद्दल संख्या 28 आणि निर्गम 27 मध्ये लिहिले आहे, नवीन कराराचे लोक म्हणून आपले हक ही आहे की आता मी नव्हे तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो आणि स्वतःला संपूर्णपणे देवाला अर्पण करणे हेच परमेश्वरासाठी एक मधुर श्वास होते। अधिक चिंतनासाठी वचन, तू संपूर्ण मेंढा वेदीवर जाल, तो परमेश्वरासाठी होम आहे। एक मधुर श्वास परमेश्वरासाठी अग्नीद्वारे अर्पण केलेले बलिदान आहे। निर्गम 29 अध्याय 18 वचन। आजच्या बायबल वाचन सकाळी दुसरी इतिहास 15 अध्याय आणि 16 अध्याय। संध्याकाळी योहान 12 अध्याय 27 वचन से 50 वचन। धन्यवाद वचन।